सर्वांना गुड मॉर्निंग। तर हे बघा, मी इथे आली आहे गोठ्यामध्ये माझ्या गायींना पाणी पाजण्यासाठी। तर हे बघा, सर्व गायींना मी पाणी इथे पाजून घेत आहेत आणि नंतर पाणी पाजल्यावर आपण शेण काढणार आहोत आणि गोठा पण व्यवस्थित स्वच्छ इथं करणार आहोत। कारण की आता उन्हाळा आहेत ना, तर गायी भरपूर अशा पाणी पितात। आणि हे बघा, आपण आता इकडच्या ज्या गायी आहेत ना, यांना पण पाणी पाजून घेणार आहोत। तर हे बघा, सर्व ज्या गायी आहेत ना, त्या पाणी पिणार आहेत। आणि ही जी इकडे बघा, आमची जी गौरी आहेत, ही रेड कलरची, तर तिला काही तहान लागलेली नाहीयेत, ती अशीच बसूनच असते रोज। आणि नंतर सगळ्यांचं पाणी पिऊन झालं का मग ती उठत असते आणि मग पाणी प्यायला मागत असते माझ्याकडनं। आणि हो मित्रांनो, माझ्या गोठ्यातल्या सर्व ज्या गायी आहेत ना, प्रत्येक गायींचं एक नाव आहे आणि त्याच नावाने मी प्रत्येक गायींना आवाज देत असते। तर ही बघा, ही आहेत गौरी, रेड कलरवाली जी खाली बसलेली आहे ती। आणि आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सांगत नाही माझ्या गायींची नावं, पण मग एखाद दिवशी मी असा एक व्हिडिओ बनवल की त्याच्यामध्ये माझ्या पूर्ण गोठ्यातील ज्या पण गायी आहेत ना, तर सगळ्यांचे तुम्हाला मी नाव सांगणार आहेत। तर माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। आणि तुमच्यासाठी मी असे छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहेत आणि अगदी मस्त, म्हणजे शेतीविषयक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। तर हे बघा, त्यांना पाणी पाजत आहेत आणि ती समोरची ज्ञानेश्वरी आहे, ती बघा इकडे डोकून अशी बघत आहेत। कारण की मी माझ्या गोठ्यामध्ये प्रत्येक एक गाई जी येणार आहेत ना, पहिले तिचं नावकरण करत असते, म्हणजे तिचं नाव ठेवत असते मी। आणि माझ्या गाई पण इतक्या शहाण्या आहेत ना, जर त्यांच्या नावाने आवाज दिलात ना, तर त्यांना बरोबर समजतं आणि बरोबर लगेच माणसाकडे बघतात। आणि प्रत्येकीचं एक नाव ठेवलेलं आहे आणि तो जर व्हिडिओ म्हटला ना, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहेत किंवा वेगळा व्हिडिओ बनवणार आहेत। मग तुम्ही नक्की माझे व्हिडिओ बघत राहा। कारण की मला काय वाटतं की माणसांपेक्षा प्राण्यांना ना खूप बुद्धी असते आणि त्यांना पटकन समजतं की कोण आपल्याला काय बोलत आहे ते। तर खरंच प्राणी खूपच हुशार असतात। म्हणजे अक्षरशः मी माझ्या गोठ्यामध्ये गायींचं काम करते किंवा त्यांची सेवा करते ना, तर एक पण गायी मला मारत नाही किंवा म्हणजे त्यांच्या अगदी मी पायांखालून जरी गेलीत ना, तरी मला काहीच करणार नाही। त्या सगळ्या गायी ज्या आहेत त्या शांत आहेत। पण हो, दुसरं जर कोणी आलंत ना, तर त्यांना मारतील त्या। हे बघा, अशा पद्धतीने आता इथे पाणी पाजून झालं आहे सगळ्यांचं। पण तुम्ही बघू शकता, माझी जी ज्ञानेश्वरी आहेत तर ती आता उठली आहेत, मग अशी काही उठलेली नव्हती, ती आता उठली आहेत। सॉरी, गौरी बोलली मी, ज्ञानेश्वरी नाही। आता ती उठली आहेत, उठून पाणी प्यायला मागते माझ्याकडे। तर आपण आता शेण भरायचं झालं का मग तिला पण पाणी पाजूयात। आणि आता मस्तपैकी मी इथे शेण पण भरून घेत आहे आणि नंतर झाडून पण काढणार आहेत। कारण की गायींच्या खाली जर खूप शेण आणि खूप घाण जर असली ना, तर मग गायींना बसण्यासाठी बिलकुल चांगलं वाटत नाही। म्हणजे ते मुळात मलाच आवडत नाही। कारण की मी काय करत असते, रोज त्यांच्या खाली साफसफाई ही झालीच पाहिजे आणि साफसफाई झाली ना तरच मला छान वाटतं। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे, त्यांच्या खाली जोपर्यंत साफसफाई मी करत नाही तोपर्यंत घरात येऊन मला जेवण पण जात नाही, म्हणजे मला जेवण पण करावंसं वाटत नाही। म्हणजे गायींचं संपूर्ण जेव्हा मी काम आवरेल ना, तेव्हाच व्यवस्थित मग घरात बसून जेवण वगैरे करत असते मी। पहिलं गायींचं म्हणजे जे माझ्याकडे जे प्राणी आहेत ना, त्यांचं सगळ्यांचं मी पूर्ण करत असते जेवणाचं काम आणि नंतर मग घरात येऊन मी घरातलं काम आवरत असते। तर हे बघा, त्या साईडला तुम्ही आता ह्या वासऱ्या बघत आहेत ना माझ्याकडच्या, ह्या कालवडी, ह्या बाहेरच्या मुक्त गोठ्यामध्ये होत्या, पण आता खूपच ऊन लागत आहेत आणि सावली पण थोडीशी फिरलेली आहेत। त्याच्यामुळे मग मी यांना इकडेच बांधते आणि ह्या गोठ्यामध्ये खूपच असा गारवा आहेत ना, तर मग त्याच्यामुळे त्यांना मी इकडच्या साईडलाच बांधत असते।
आहेत आमच्या मळ्यामध्ये. आणि हे बघा इथे माझ्या मागे आहेत आमचा गहू बघा किती मस्त असा झाला आहे. आणि ही आहेत मका तर खूपच मोठी झाली आहेत. हे बघा खूप उंच आहे, माझ्यापेक्षा म्हणजे 10 ते 12 फूट मका आहेत, जास्त उंचच आहेत. आणि हे बघा हा आहेत माझा हरभरा. हे बघा किती मस्त असा हरभरा पण झाला आहे. तिथून लावलेला आहे पण मग दिसत नाहीये. हे बघा किती छान असा हरभरा झाला आहे. तिथून एक वाफा केलेलात मी, अगदी छान असा झाला आहे. काबुली हरभरा आहे त्याच्यामुळे इतकं निबार नाही झालेला अजून, थोडासा पोकळच आतमध्ये. हे बघा मस्त असा हरभरा आहे. हे बघा काबुली हरभरा आहेत पण मग तो जास्त मोठा असतो तो काबुली नाही आहेत. हे छोटे आहेत काबुली हरभरे पण खूप छान आहेत. ते बघा मस्त असं झालं आहे. एक वाफा लावला आहे मकाच्या आणि गव्हाच्या आतमध्ये मी. हे बघा असं झालं आहे. आणि गहू पण आता सुकलाच आहेत. आता 8 दिवसांनी गव्हावरचं जे पाणी आहे ना ते बंद केलं आहे आणि 8 दिवसांनी गहू काढणार आहेत. कारण की खरंच अक्षरशः माझ्या घरातले गहू संपले आहेत, म्हणजे थोडेफार आहेत पण मग आता हे बघा. आणि आता ह्या वर्षी मी काय करणार आहेत, गहू जर काढलेत ना बिलकुल विकणार नाहीत. कारण की मागच्या वर्षी हेच झालं, गहू निघालेत आणि मग मी सर्व जो गहू आहेत ना तो विकून टाकला आणि घरी अक्षरशः 2-3च पोते ठेवले. पण मग शेतकऱ्याचं कसं असतं की घरामध्ये कुत्रे असतात, मांजरं असतात, म्हणजे खाणारे भरपूर जण असतात, तर मग गहू ठेवावं लागतात. तर मग मी ह्या वर्षी गहू काही देणार नाहीत. जे पण गहू आहेत ते घरीच साठवून ठेवणार आहेत. कारण की लागतात घरामध्ये, शेतकऱ्याचं घर म्हटल्यावर मग पाहुणे येतात किंवा आपले कोण नातेवाईक येतात, तर भरपूर असं लागतं घरामध्ये. तर मी ह्या वर्षी काही गहू विकणार नाहीत, घरीच खाणार आहेत. तर हे बघा मस्त असा गहू झाला आहे, अगदी मस्त. आणि आता सकाळी मकावरती पाणी लावलेलं होतं आणि मग आता मी पाणी बघायला आली आहे. घरी गायींची पोटी केली, परत गायींना खायला पण टाकून दिलेलं. आणि मग नंतर मी इथे गव्हाला ते मकावर पाणी लावलेलं आहेत ना, तर ते पाणी बघण्यासाठी आली आहे. आणि हे बघा मित्रांनो किती मोठी मका झाली आहेत. तरी मी इथे उंचावर उभी आहे. आणि हे बघा माझी उंची आहेत 5-5.5 फूट आणि ही मका बघा किती उंच आहेत. आणि ह्या मकाची व्हरायटी आहेत डिकाल्फ. आणि ही डिकाल्फ मका आहेत ना, तर ती टोकन पद्धतीनं याची लागवड करतात आणि नंतर मग ती चांगली 15 ते 16 फूट इतकी उंच होत असते. हे बघा किती उंच मका आहेत. आणि त्यानंतर मी शेताला शेणखत पण टाकलेलं होतं, तर त्याच्यामुळे ही अजूनच मका अगदी मस्त झाली आहेत. आणि ही मका मी मुरघासाठी बनवलेली आहेत. हे बघा किती छान आहेत ना मका. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.